नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच SBI प्रोबेशनरी ऑफिसरचं नोटिफिकेशन आलेलं आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे चेंजेस बघायला भेटतात. तर ते 5 महत्त्वाचे चेंजेस या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. हे महत्त्वाचे 5 इम्पोर्टंट आपल्याला असणारे चेंजेस हे खूप काही महत्त्वाचे ठरणार आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, तुमच्या सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे पुढच्या 2 ते 5 मिनिटांमध्ये या डिटेल इन्फॉर्मेशनच्या बाबतीत आपण लक्ष द्यायचंय. आपल्याला कालच कळालेलं आहे की IBPS PO ची ही 2026 ची ऍड पब्लिश झालेली आहे. त्याला अप्लाय करण्यासाठी फॉर्म चालू झालेले आहे. बघा, ही संधी या वर्षी तरी आपल्याला सोडायची नाहीये. त्याचे रिझन्स पुढे मी सांगणारच आहे. पण हा बँकिंग ऍस्पिरंट जेवढेही असतील तेवढ्यांचा हा ड्रीम जॉब आहे, कारण की भारतातली ही सगळ्यात मोठी बँकिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, ती आपल्या पुढे आलेली आहे. आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं रिझन, फायनल इयर अपियर असलेले सगळे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. त्यामुळे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे असं आपण म्हणू शकतो. SBI मध्ये, देशातल्या सगळ्यात मोठ्या बँकेमध्ये आपल्याला प्रोबेशनरी ऑफिसर बनायचं असेल तर बघा, या निमित्त आम्ही एक काल बॅच पण अनाऊन्स केली होती, जी स्टार्ट होते 25 जून पासून, ज्यामध्ये कंप्लीट रिझनिंग, क्वांट आणि इंग्लिशचा पार्ट क्षितिज सर, मी आणि शरद सर कव्हर करणार आहेत. या बॅचला कालच्या काल इतका जास्त चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडून आलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, आमच्या तिघांकडून पण खूप खूप धन्यवाद. कारण की आम्ही 100 जणांसाठी हे 1000 रुपयाची प्राइस ठेवली होती. ऍक्च्युअल फीस 2000 असणार आहे या बॅचची, पण याच्यातले ऑलमोस्ट ऍडमिशन संपत आलेले आहेत. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या वर्षी 30 ते 35 दिवसांमध्ये फास्ट ट्रॅक हा सिलेबस कंप्लीट करून घ्यायचा आहे, SBI PO ची प्रिलिम्स लवकर काढायची असेल, त्यांनी राहिलेल्या काही सीट्स मध्ये आपलं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचे. त्या बाबतीत काही डाऊट पण आलेले होते, ते पण मी एकदा सांगून देतो. सगळ्यात महत्त्वाची ही बॅच कशी बाय करायची आहे, आपल्याला संकल्प 247 ऍप वर जायचंय, जे की आपल्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. त्यापैकी ऑल कोर्सेसचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तिथं तुम्हाला 1 नंबरलाच SBI PO प्री 2026 लाईव्ह फास्ट ट्रॅक बॅच दिसेल, ज्याची प्राइस 2000 आहे. पण 1000 रुपये आपल्याला पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ती ऑलमोस्ट आजच्या डेटमध्ये संपणार आहे. त्यानंतर ती प्राइस स्ट्रेट फॉरवर्ड 2000 असणार आहे. ते तुम्हाला तिथं बाय करण्याचा ऑप्शन दिलेला असेल, तर आपण हा पार्ट आपण निवडायचा आहे ऍज अ बॅच साठीचा. आता आपण येऊया महत्वाच्या 5 वेगवेगळ्या चेंजेसवर, जे यावर्षी SBI प्रोबेशनरी ऑफिसरच्या नोटिफिकेशन मध्ये दिसून आलेले आहेत. त्यापैकी पहिला चेंज म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा. बघा, लक्षात घ्या, 500 जागा असतानाही लाखांमध्ये फॉर्म येतात. आता SBIचा सगळ्यात मोठा पहिला चेंज म्हणजे 541 जागांवरून सरळ सरळ यावर्षी जवळपास तिप्पट जागा आलेल्या आहेत, 3 पट जागा आलेल्या आहेत. त्यामुळे यावर्षी आपल्याला 1500 पेक्षा जास्त प्रोबेशनरी ऑफिसर SBI मध्ये भरती झालेले दिसणार आहेत. मेक शुअर की आपलं नाव त्यामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे हा पहिला चेंज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की जागा वाढलेल्या आहेत. जागा वाढल्या म्हणजेच यामध्ये कॉम्पिटिशन पण वाढणार आहेत, फॉर्म पण जास्त येणार आहे. त्यामुळे त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे. पुढं सेकंड चेंज आपल्याला बघायचा आहे, जो की खूप महत्वाचा आहे. या चेंजमुळे खूप साऱ्या जुन्या विद्यार्थ्यांना एक संजीवनी मिळणार आहे. कशामुळे? बघा, SBI ने यावेळेस अटेम्प्ट्स वाला पार्ट इन्क्रीज केलेला आहे. काय इन्क्रीज केलाय? तर पहिल्यांदा जनरल कॅटेगरीचे आणि EWS कॅटेगरीचे विद्यार्थी जे होते त्यांना फक्त 4 अटेम्प्ट असायचे. आता 6 अटेम्प्ट केल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी 4 अटेम्प्ट झालेले होते, अशा लाखो विद्यार्थ्यांना SBI PO ला यावर्षी पुन्हा अप्लाय करता येणार आहे. त्यांना 5 आणि 6 असा एक्स्ट्राचा अटेम्प्टचा चान्स SBI ने दिलेला आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. ओबीसी साठी मे बी अगोदर 6 होते, आता 9 अटेम्प्ट करण्यात आलेले आहे. मग जेही ओबीसी विद्यार्थी आधी अटेम्प्टच्या बाबतीत 6 कंप्लीट झालेले होते, त्यांना पुढचे 3 अटेम्प्टचा चान्स अवेलेबल करून दिलाय. SC आणि ST साठी अगोदर सारखंच आहे, याच्यामध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन आणलेलं नाहीये. हा सगळ्यात मोठा चेंज आपण कन्सिडर करू शकतो, कारण या चेंजमुळे खूप सारे मागचे अनुभवी विद्यार्थी याच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरणार आहेत. हे पण आपण लक्षात ठेवायचे. तिसरा आणि महत्वाचा आणि सुखदायी हा चेंज म्हणजे SBI PO ची वाढलेली पेमेंट. यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय, CTC हा आपल्याला पर ॲनम आपण म्हणूया, दरवर्षी आपण मागच्या ऍड जर चेक केल्या तर वर्ष 2025च्याच ऍड मध्ये 20,43,000 असा अॅन्युअल पॅकेजचा हा पार्ट आपल्याला दिलेला होता. पण यावर्षी ऑलमोस्ट 22 लाखाचा पॅकेज तुम्हाला SBI प्रोबेशनरी ऑफिसर देत आहे. बँकिंगच्या कोणत्याही जॉबमध्ये 22 लाखाचं तुम्हाला इयरली पॅकेज देणारं
हे एकमेव स्वप्न तुमचं पूर्ण करणारी बँक कोणती असू शकते, तर ती एसबीआय आहे आणि त्यामधली ही प्रोबेशनरी ऑफिसर पदाची आपल्याला ही जाहिरात आलेली आहे, हे लक्षात घ्यायचंय. सीटीसी हा तुमचा इन्क्रीज झालेला आहे. यामध्ये तुम्हाला डीए, एचआरए, मेडिकल अलाउन्स, एनपीएस ह्या वेगवेगळ्या सुविधा ॲडिशनल असणारच आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की अॅन्युअल तुम्हाला जवळपास 22 लाखाचं पॅकेज एसबीआय देणार आहे, जे अगोदर 20-43 या पद्धतीनं होतं. चौथा आणि मेजर चेंज एसबीआयने यावेळेस केलेला आहे तो म्हणजे मेन्सच्या पॅटर्न मधले जे तुमचे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे. बघा, या अगोदर 250 मार्काची मेन्स व्हायची, पण या वर्षीचा जो मेन्सचा पॅटर्न आलेला आहे तो आहे 230 मार्क्सचा. त्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्हचं वेटेज थोडं रिड्यूस करून 50 ऐवजी 30 मार्कला केलेला आहे. पण प्रिलिम्सला जरी सेक्शनल कट ऑफ नसला तरी मेन्सला सेक्शनल कट ऑफ असणार आहे, त्यामुळे डिस्क्रिप्टिव्हचं पण महत्व तेवढंच आहे. फक्त वेटेज हे 230 मार्कवर आणलेलं आहे 250 ऐवजी. हा चौथा आणि महत्वाचा बदल एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसरच्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला दिसून येतोय. आणि शेवटचा महत्वाचा चेंज म्हणजे काय, तर लक्षात घ्या, हा चेंज नंबर 5 फायनल मेरिट हे चेंज झालेलं आहे. अगोदर 300 मार्क्स हे आपल्याला 100 मार्क्सला जे आपण कन्वर्ट करतो, 100 पैकी सिलेक्शन जे होते त्या अगोदर 300 पैकी व्हायचं, आता 280 टोटल मार्क्स पैकी आपल्याला. याचा अर्थ जर बघितला तर तुमच्या मेन्सच्या एक्झामचं वेटेज 75% झालेलं आहे आणि इंटरव्ह्यू प्लस ग्रुप डिस्कशनचा पार्ट तुमचा 25%वर आलेला आहे. म्हणजे दोघांपैकी तुमचं 100 असं कॅल्क्युलेट करून 100 पैकी फायनल सिलेक्शनचा कट ऑफ तुमचा डिक्लेअर होणार आहे. ही पण एक महत्वाची गोष्ट आपल्याला आयबीपीएस नोटिफिकेशनच्या 5व्या चेंज मध्ये लक्षात घ्यायची आहे. पुढे येत असताना 5 चेंज मी ऑलरेडी सांगितले, बॅचच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे की बॅचवाला पार्ट आपण कमी प्राइस मध्ये परचेस करायचा असेल आणि आत्ताच्या आत्ता तुम्हाला या संधीला सोडायचं नसेल तर बिलकुल हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच आपल्याला संकल्प 247 ॲपवर जाऊन आपल्याला ही बॅच परचेस करायची आहे. कारण की तुम्ही ही संधी 1,500 जागांची एसबीआय पीओ मध्ये 3 पट झालेल्या जागांची संधी तुम्ही सोडू शकत नाहीत. त्यामुळे त्या प्रिपरेशनसाठी तुम्ही सगळ्यांपेक्षा पुढे असले पाहिजे. लक्षात ठेवायचंय, आपली बॅच स्टार्ट होते 25 जून पासून. 25 जून पासून आपली बॅच स्टार्ट होते. पहिल्या 100 स्टुडंटच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितले 1000 रुपये फीस असेल, बाकीच्यांसाठी ही नंतर 2000 फीस होणार आहे. त्यामुळे आपल्याला पहिलं ऍडमिशन आपलं कन्फर्म करून घ्यायचंय. सोबत अंडर ग्रॅज्युएट फायनल इयर विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचवायची की तुम्ही पण या अशा मोठ्या जॉबसाठी इलिजिबल आहेत आणि जेवढेही ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही महत्वाची माहिती, हे 5 वेगळे चेंजेस आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचे आहेत. याबद्दल वेगवेगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन, युट्यूब लेक्चर्स आणि रिझनिंग, कॉन्ट, इंग्लिशच्या बाबतीतचं गायडन्स सतत तुम्हाला युट्यूबवर भेटत जाईल. त्यासाठी खाली आपल्याला युट्यूब लिंक जी दिलेली आहे ती आपण सबस्क्राईब करून ठेवायची, जेणेकरून इम्पॉर्टंट अपडेट्स या बाबतीचे तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.